भाजपा युवा संमेलनाकरता नवनीत राणाजी पोहोचलेले आहे। नवनीतजी, खरं तर आज इथे आपण संबोधित करणार आहे, काय भावना आहे, काय सांगा? मी आपल्याला एवढंच सांगू शकते, जे विदर्भचे आणि महाराष्ट्राचे जेवढेही युवा आहे ते युवांना जे अपेक्षित आहे की आमचे विदर्भाचे, आज विदर्भ जेव्हा पिछडा होता तर आज विदर्भाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसजींनी, गडकरी साहेबांनी आणि मोदीजींनी जे महाराष्ट्र होता आर्थिक फायनान्शियली राज्य, त्या पद्धतीने आज पूर्ण महाराष्ट्र देशावर आहे। त्यांच्या विकासमध्ये, रोजगारांमध्ये, एअरपोर्टमध्ये, एम्समध्ये, मेडिकलमध्ये। तर मला वाटते युवकांना फक्त एवढंच अपेक्षित आहे की इन्फ्रास्ट्रक्चरली आणि आमच्या डेव्हलपमेंट कोणती सरकार आणि कोणते विचार करू शकतो त्याप्रमाणे आज सगळे युवा अपेक्षा घेऊन आहे। आपल्या भाजपा पक्षप्रवेशाबद्दल प्रचंड अशी चर्चा, आता देवेंद्रजी सुद्धा आता बोलले की त्या आमच्या सोबतच आहे, पण नेमका पक्षप्रवेश कधी भाजपा? मी पहिलेही म्हटलंय आणि आता सुद्धा तेच बोलते की मी मोदीजींसोबत आहे, देवेंद्रजी सोबत आहे, अमित भाई सोबत आहे, होती आहे आणि राहणार आहे, त्याच्यात काही शंकाच येत नाहीये। पण भाजपाच्या चिन्हावरच लढणार? मी सोबतच आहे, सोबत राहणं काय आणि सोबत येऊन सिंबलवर लढणं काय। आणि मला वाटतं की अमित भाईंनी आणि देवेंद्रजींनी आणि मोदीजींनी जे निर्णय केला त्याच्यासोबतच राहीन। भाजपा परिवाराचा सदस्य होऊन लढणार? मी त्यांचा परिवारच आहे, अजूनही परिवार आहे। पण मैदानात तेव्हा मी लढली जेव्हा मी फक्त एनडीएची एक घटक होती। पण महायुतीचे अमरावतीतले बाकीचे सगळे जे सहकारी आहेत त्यांचा कसा संपर्क आहे, ते मदत करतील? मला वाटते की 2019 मध्येही माझे पूर्ण अमरावतीकरांनी माझी मदत केली, आशीर्वाद दिला म्हणून इंडिपेंडंट निवडून आली। आणि आता मोदीजी, देवेंद्रजी हे सगळे जेवढे सोबत आहे तर जास्त मतांनी आम्ही निवडून येणार आहे, कारण देवेंद्रजींचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासोबत 2019 मध्ये सुद्धा होता। कोर्टाच्या व्हॅलिडिटीचा निर्णय अमरावती शिवाय दुसरा काही असं विचार केला? हे आपण विचार करताय, मी जोरदार तयारीमध्ये भिडलेली आहे, तर मला काही विषय नाही राहिला। तर नवनीत राणाजी इथे पोहोचलेले आहे आणि खरं तर जोरदार अशी तयारी त्यांच्याकडून करण्यात येते आहे। मी भाजपासोबतच आहे आणि भाजपा परिवाराचा सदस्य असल्याचे सूचक वक्तव्य सुद्धा त्यांनी केले आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।